हाय नमस्कार, मी तुमची लाडकी मानसी गवंडे आणि आज आहे आपला ब्लॉगचा थीम काय मंजिरी? पुरणपोळी. पुरणपोळी खाणार आहे मंजिरी. आमचे ताहो गेलेत गावाला, त्यामुळे आमची मजा आहे. चेहऱ्यावरून दिसत असेल की आत्ताच उठले, बरोबर 10:30 वाजलेत. मी एवढ्या उशिरा झोपून राहिले कारण सोमला सुट्टी आहे, मंजिरीला पण सुट्टी आहे. फक्त धनू गेले कॉलेजला. ह्या बाईची काय गडबड चालू आहे पूजा? अरे थँक्यू. ही बघा, ही घावणे बनवते. येतात तुला बनवायला? कोणी शिकवलं तुला घावणे? मी शिकवलंय का? आईने शिकवलं. असं नाही आई कामाला जायची तिची, असं बोलते. आई काय काय करणार? आई कुठे काय करणार? हो, म्हणून तिचं नाव होतं ते. आई एक तर कामाला जाणार तर जेवण बनवणार. ठीक आहे, पूजा मला घावणे बनवते. मी तोपर्यंत देवाची बत्ती लावते. आणि मंजिरी मॅडम आमच्या आहेत, पण त्या झोपल्या आहेत आणि झोपून तुमच्याशी बोलतायत. म्हणजे लवकर रेडी हो, मंजिरीसाठीच पुरणपोळ्या नाही आहेत आज. नाही, आज सगळ्यांसाठी पुरणपोळ्या आहेत, सगळ्यांसाठी. म्हणजे मैत्रिणींपासून सगळ्यांना द्यायचेत. चलो, लगेच चूक करते. आला तुम्हाला आवाज ना? चला, मस्त पूजाने चाय घावणे केलेले आहेत. काय गो सकू? चला, चहा प्यायला या सगळ्यांनी. काय पूजा, मस्त आयडिया भेटली. पोरी नसतात इथे, कॅमेरा लावायचा आणि आपण करत राहायचं आपल्याला जे काय काम करायचं आणि तुम्हाला सांगायचं की आम्ही काय करतो काय नाही. आता तर मी पुरणपोळीचं पीठ बघा मस्त भिजवायला घेतलेलं आहे. हे बघा, मी पीठ मळायला घेतलंय. इथे हे पुरण आहे. तुम्ही बघा, एवढं पुरण. ॲक्च्युली पूजाला बरं नव्हतं म्हणून पुरणपोळ्या मी गुरुवारी केल्या नाहीत, मार्गशीरच्या दिवशी. आज हॉस्पिटल होते, बाई ॲडमिट आहे ना पूजा? काय झालं होतं पूजा? फ्रूट पॉइझन. ओके, ठीक आहे. आता ती बरी आहे. आता आपण करायचं. आज सोमवार आहे, पण काय माहिती आहे पूजा, दादा खायला नाही पुरणपोळ्या. दादा काल गावाला गेला आहे. हे असं बाहेर आमच्याकडे बघा, बारीक तुम्ही साई दिसतात. तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं असेल मी असं. मंजिरी कुठेतरी हरवली आहे. चला, आपण पीठ मळूया आणि मग आपण सुरुवात करूया. काय ग सोम तर झोपलाय आणि तुला काय उपरा आलाय? कळतं तुला लगेच ना? मी नाही तिला फसवणार होती की काय करते ती बघण्यासाठी. तिला ना ते मालपोळा आपण बघ गपचूप व्हिडिओ काढला ते समजायला लागला तिला. काय मंजिरी एवढी चांगली कशी बोलते? म्हणजे ओके, तुला कळलं होते. तुला ग भूक लागली? मग आत्ता आली बघा धनश्री आणि काय चालत आली. डबा आम्ही कुठे उठलो, पप्पा नव्हते तर ही झोपली होती बाई. का ग ते डबा दिला नाही स्वाद? हो, काय बोलले दिला असतात. मला जायला 9:30 वाजता उठलाय. सुट्टी असते. जाऊन दे आता. तुला ऐक माझं, मी काय तुला तर नाश्ता ना इथे ठेवलाय मी टी व्ही जवळच. जरशी भाजी आहे डब्याची, हाय की ना माहीत पाहिजे. नाहीच आहे, हाय दिसतच नाहीये. हे घावणे त्याला करून ठेवले. या मंजिरीला होते केलेले. झोपून काय बसलेस ग टोके? ठीक आहे धनश्री, पण तुला सांगते मी 2च घावणे खा आणि ना पुरणपोळी खा. पुरणपोळी खा. कशी खाणार आहेस? बनव तू. ओके, चलो. दाना, मी गावाला का नाही गेली ग? तुला जायचं नव्हतं म्हणून आमचं नाव सांगून पप्पा सांगते की आमच्यामुळे. मग तुमच्यावर सवय झाली आहे मला. काल काय पार्टी केली? बर्गर खूप सगळं खाल्लं. या माझ्या दोन्ही भातवंडात माझे तर ती पूजा, करण, रोहन, रोशनी तर माझी फिरायला गेली. संयुक्ता वहिनी, दिदी नाहीये, श्वेता वहिनी. तुम्हाला कितीनं सांगितलं त्यांना वहिनी बोलायचं. मग तुम्हाला ना मनसा मावशी ओरडणार आहे. मी 5-6 जण पार्टी करायला गेले आणि प्लस माझ्या ना मला आणि मामाला घेऊन तुम्ही परत कझिन्स लोकांचं होतं. आम्ही कोण? म्हणजे ठीक आहे रे, आता आम्ही पण कझन लोकच पार्टी करणार. मात्र लोक कझन. मी कोणाकोणाला दिलं आतापर्यंत? सोम खाऊन क्लासला चाललाय. आली परत तू. त्याची कोण होतं मालपोळच्या वेळेला? काय शूटिंग गेली मी मालपोळच्या म्हणजे स्वतःहून. तुम्ही कसं खाणार आहात? दूध. ओके, चल परत आपल्याला जायचंय. का जाणार आहे आपण?
तुला वन पीस घ्यायचा आहे ना. चला आता काय शूटिंग दे मला भूक लागली. शो करून आलाय केतन. अजून किती तुला शो आहे? अजून आहे 31 तारखेपर्यंत आहे. ओके 31 तारखेला तुम्हाला इथे पाहिजेस. हो हो येणार. ठीक आहे चल. आणि हा सोमू खाऊन बसलाय घावणे आणि पुरणपोळी. तुला द्यायचे थांब. आता मेन जी पुरणपोळी खाणारी बाई. ए काय खातेस मी खाली म्हण काय. आ कशी झाले टेस्टला कशी झाले? तुला कटाची आमटी नको आहे? मंजिरी आणि माझ्याकडे बघा ही मंजिरी माझी नेहमी दुधाबरोबर पोळी खाते. चला तर बाय. वेळ नाही मला इथे. मला तवा तापला शूटिंग येईपर्यंत. हिचं खाऊन झालं धनश्री मंजिरी तुझं? मग तू ग धनश्री खाते कसे झाले तू पण सांग ना. कसं विचारायला पाहिजे प्रश्न. मस्त झाले. काय उत्तर होईल? मस्त झाले. मस्तच होणार. काय मोठी शहाणी बोलणारी. आ डिस्टर्ब. हिच्याशी व्हिडिओ करायला मला लय आवडतात. सनकी माणूस आहे आमच्या घरातला. आ जर तिला भुकेला काय दिलं नाही तर चांगली अशी ना वसवसते आमच्यावरती. मामे तुला काय बनवता येत नाही. पुरणपोळी बनवली ना हा पप्पा बघून मिस करणार. आणि हा बघा शेष नागा झोपलाय. तुला तर हर पिक्चर मध्येच घेणार बघ. सकाळपासून पुरणपोळ्या खातोय. आता क्लासला जाऊन आलाय पुन्हा पुरणपोळी खातोय. कशी वाटली रे पुरणपोळी तुला सुद्धा? चांगली. ठीक आहे क्लासला जाऊन आलाय. आणि चल सोमी चालली बाहेर. फायनली मंजिरी आणि मी शॉपिंगला निघालोय. मंजिरीला वन पीस वगैरे काय बघायचे आहेत. आता मी कुठे जातोय आमचं डिसाईड नाही झालं. चल तर जाऊ कुठेतरी. बाय. धना कुठे गेली? धना माझी रागवली आहे. दोघ्या दिदींचं ना भांडण झालंय. चपलावरून भांडण झालंय. सोमचं दोघींचं भांडण झालं आणि तुला लय हसण्यात होतं का रे? चलो आगाने बसली आहे आणि तिकडे ती आहे. नेहमीचाच रस्ता चाललोय नाऊर. शॉपिंग आता माहितीच आहे ग पण आम्ही नाऊर वेस्टला शॉपिंगला जातोय आता. घेतलं. मंजिरीने 2000ला फोडणी घातली. मंजिरी का मला पण नाही आवडले. तुला आवड झाली करून मंजिरी. धनूने काय घेतलं नाही. मी 2-4 घेतल्या तर एक उडवणार होती. ती माझे कपडे घालते तसं. चला आता घरी जाऊया. कुठं जायचं इथून? डायरेक्ट घरी जाऊया. नाही घरी जेवण केलेलं आहे. चला एक वडापाव पाहिजे खाऊया. चल बाय. धनश्री अशीच एकटी फिरते अजून बोलत नाहीये. दोन इकडे जायचं ना. मला ट्रेनमधून आणलं. येताना मी रिक्षाने बडबडायला लागली कशाला एवढे पैसे घालते म्हणून. अजूनही रागवले बाई. बघा वडापाव खायचा आहे. चलो स्टेशनला आलोय नाऊरला. आता इथून परत वेस्टला जाणार ना मंजिरी. आणि वडापाव खायचा आहे. चला काय मी जाणार नाही. तुला ट्रेन आली तरी पण तुझी पूर्ण खाली. किती खाणार वडापाव? 2 खाणार तू 2. चला गाडी आली. मी भडकली आहे. तो व्हिडिओ नाही काढणार तू. का भडकलीस ग? तुमच्यामुळे. का आमच्यामुळे? म्हणतात घर आहे रिक्षाने जायला 30 रुपये का 40 रुपये रिक्षावाला गेलो. आपण ट्रेननी जाऊ. ब्रिज उतरणार. आपला वडापाव खायचा आहे. वडापाव खाण्यासाठी हा ट्रेन आली. आधी एक ट्रेन आली. उभं राहिलो आणि तिकडे ते फस्त जाऊन उभी राहिली. तिकडे लिहिलंय लेडीज डबा म्हणून उभं राहिलं. हा तिकडे काय झालं मग? कशा भडकलेलीस? बरोबर आहे. मम्मी नको. मम्मी पाहिजे. मम्मी नको.
BP वाढत तू फर्स्ट क्लास मध्ये चढत होतीस ते बोल. चढली कोण पकडतो बसताना. नेक्स्ट ट्रेन पकडू चल. मम्मी मला जिथे वडापाव आवडतो ना तिथे चालले भांडूप वेस्टला ब्रिजच्या खालचा. एक नंबर वडापाव मिळतो आणि असा वडापाव कुठेही मिळत नाही. घे म्हणजे सोमला घेणार भजी घेणार. कसा वडापाव? 6 वडापाव घेते. 3 घरी आपण 3 भजी पाव. एक नंबर वडापाव. खाऊया आता. जर जायचं होतं पण झालं तशी आहे ना ग दम नाही येत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आमचा आजचा दिवस पूर्ण झालेला आहे. आम्ही आज मस्त की पुरणपोळ्या बनवल्या, मुलांना खायला दिल्या मी, आणि मग थोडीशी दुपार रील बनवली. खूप दमली होती पण ही आहे ना धनश्री माझी त्रास द्यायला लागली. आणि ही आहे की मम्मी जुडला जाऊया, आपण इकडे जाऊया तिकडे जाऊया. मम्मीची शॉपिंग केलेली आहे. चला तुम्ही पहा, तुम्हाला कसं वाटलं आहे मला नक्की सांगा. आमचा रोजचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटतो, जर आवडत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही आणखीन म्हणजे 1 दिवसाआड बनवतो किंवा 2 दिवसाआड बनवतो, आम्ही रोज बनवू. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.